सोलापुरातील उच्चभ्रू गृहनिर्माण प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गॅलेक्सी पनाश प्रकल्पात आर्थिक फसवणुकीचा मोठा प्रकार समोर आलाय। या प्रकरणात गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अमित थेपडे व त्यांच्या पत्नी मोनाली थेपडे दोघेही राहणार पुणे यांच्यावर तब्बल 1.25 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला। आता जिल्हा व सत्र न्यायालयाने थेपडे दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। फिर्यादी शैलेंद्र गायकवाड यांनी दुकान गाळा व रहिवासी फ्लॅट खरेदीसाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये थेपडे दाम्पत्याला 1,25,00,000 रुपयांची रक्कम दिली होती। मात्र त्यांना त्यानंतर ना दुकान गाळा मिळाला ना प्लॉटचा ताबा मिळाला। फिर्यादीने सातत्याने रकमेची मागणी केल्यानंतर दाम्पत्याने व्याजासह परतफेडीचे आश्वासन दिले व 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदही केली। मात्र यानंतरही रक्कम परत न करता अपुरे व न वटणारे धनादेश देऊन गायकवाड यांची फसवणूक केली। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात अमित आणि मोनाली थेपडे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता। प्रारंभी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला। आता जिल्हा व सत्र न्यायाधीश R.J. कटारिया यांनी थेपडे दाम्पत्याला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे।